नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. जर अशी एवढी प्युअर आणि एवढी पिवळी जर हळद तुम्ही घरच्या घरी बनवू शकत असाल तर मार्केटमधून विकत घ्यायची काय गरज आहे, हो की नाही. आणि ही जी हळद मी बनवलेली आहे ती फक्त 50 रुपयामध्ये बनवलेली आहे. कारण मार्केटमध्ये आत्ता सध्या कच्ची हळद आलेली आहे. कच्ची हळद जर तुम्ही घेतली तर ती साधारण 40 ते 50 रुपये किलो अशी अवेलेबल आहे. तर मी 1 किलो हळद घेतली होती, अशी कच्ची हळद. तिचे सगळे असे सागळ मी काढलेले आहेत, बघू शकता. एकदम क्लीन करून घेतलेली आहे. आणि ही हळद स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे, बघू शकता. आणि मंडळी, ही जी हळद आहे एवढी प्युअर आहे की तुम्ही लहान मुलांना जर सर्दी खोकला वगैरे झाला असेल तर तुम्ही ही त्यांना देऊ शकता. दुधामध्ये, गरम दुधामध्ये थोडासा अर्धा चमचा जरी दिली तरी त्यांचा खोकला जो आहे तो पळून जाईल. कफ वगैरे म्हणा किंवा खोकला म्हणा तर ते सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आणि चेहऱ्यासाठी सुद्धा जर तुम्ही काही यूज करत असाल, हळद वगैरे, दही हळद, तर ही सुद्धा तुमच्यासाठी फार गुणकारी आहे. तर ही स्वच्छ मी 2 पाण्याने अशी हळद धुवून घेतलेली आहे. तिला छान उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत ती त्यामध्ये जर आपण चाकू जरी घालून बघितला किंवा तुटत असेल एवढी ती आपल्याला उकळून घ्यायची आहे. बघू शकता, ही लगेचच तुटल्या जाते आणि किती पिवळी अशी दिसते, तुम्ही बघू शकता. तर 2 प्रकारे आपण ही जी हळद आहे ही आपण वाळत घालू शकतो. बघू शकता किती छान व्यवस्थित अशी ही हळद झालेली आहे. मी 2 प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत. एक तर तुम्ही अशी किसून हळद उन्हाला वाळत घालू शकता, बघू शकता अशा प्रकारे. हे बघा किती पिवळी पिवळी हळद झालेली आहे. तर ही अशी किसून पण तुम्ही घेऊ शकता हळद, किंवा त्याची काप करून म्हणजे कट करून सुद्धा तुम्ही अशी 2 प्रकारे ही हळद सुकवायला ठेवू शकता. तर बघा, मी किसूनसुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे हळद, आणि हे असे काप करूनसुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर दोन्हीपैकी कोणतीही पद्धत तुम्हाला जर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. तर ही आपल्याला साधारण 2 दिवस ही आपल्याला छान व्यवस्थित उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायची आहे. बघू शकता किती हाताने लवकर कुस्करल्या जाते हळद, इतकी छान शिजलेली आहे. ही छान व्यवस्थित आपल्याला वाळू द्यायची आहे. छान उन्हाला आपल्याला हिला वाळत घालायचं आहे. तर बघू शकता मंडळी, ही 2 दिवस मी साधारण जी हळद आहे ती सुकवून घेतलेली आहे उन्हामध्ये. तर सुकल्यानंतर सुद्धा तिचा रंग जो आहे तो चेंज होणार नाही आहे मंडळी, इतकी छान. कारण आपण तिला जे आहे आपण उकळून घेतलेली आहे, शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे तिचा रंग चेंज होणार नाही आहे. तर 1 दिवस झालेला आहे साधारण मी तिला वाळत घातलं होतं उन्हामध्ये, आणि परत 1 दिवस वाळत घालूयात, कारण उन्हाळ्यामध्ये हळद लवकर वाळली जाते. तर बघू शकतात ही हळद एकदम 2 दिवसानंतर छान कडक अशी वाळलेली आहे. तर चला आपण हिची आता पेस्ट बनवायला घेऊयात मंडळी. बघू शकता किती छान एकदम कडक अशी वाळलेली आहे ही. तर एका मिक्सर जारमध्ये तुम्ही ही हळद घ्या आणि तिला आपण आता मिक्सरला एकदम अशी फाईन पेस्ट, म्हणजे एकदम बारीक अशी आपल्याला मिक्सरनं दळून घ्यायची आहे. तर ही सगळी आपल्याला मिक्सरमध्ये टाकायची आहे. बघू शकता मंडळी किती छान तिचा रंग दिसत आहे हळदीचा. तर एका मिक्सर जारमध्ये मी ही सगळी हळद जी आहे, साधारण ही 1 किलो हळद होती मंडळी. तर ही जर मोजून जर घेतली तुम्ही तर साधारण ही पाव किलो किंवा पाव किलोच्या वरती, म्हणजे 250 ग्रामच्या वरती, 300 ग्राम तरी ही साधारण हळद आपल्याला होणार आहे. आणि ही 2 महिने आरामात यूज केली जाऊ शकते. तर तुम्ही नक्की बनवून पहा. हे बघा, मी सगळी एकसाथच मिक्सरमध्ये तिला छान ग्राइंड करण्यासाठी टाकलेली आहे. तर चला मिक्सरचा जार आपण लावूयात आणि ग्राइंड करून घेऊयात. बघू शकता किती छान पेस्ट होते आहे हिची. मंडळी, इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा. बघू शकता किती पेस्ट बारीक झालेली आहे. परत तिला थोडा वेळ फिरवून घेऊयात आपण.
मंडळी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन जे व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मलाही तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपीज टाकता येतील. तर बघू शकता मंडळी, ही एकदम फाईन पेस्ट बनून तयार झालेली आहे. तर अशी ही हळद घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. तर नक्की बनवा आणि यूज करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात आणि शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर भेटूयात मंडळी पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि मंडळी प्लीज कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात. तर भेटूयात पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत धन्यवाद.